माननीय सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव सर आणि माननीय आयुक्त श्री कैलास पगारे साहेब यांचं आगमन होणार आहे। माझी आपणास विनंती आहे की या दोन्ही मान्यवरांचं आगमन प्रत्यक्षात झाल्यानंतर आपण उभा राहून टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करणार आहोत। सचिव महोदय डॉक्टर अनूप कुमार यादव सर यांचं आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर माननीय आयुक्त श्री कैलास पगारे, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचं स्वागत झालेलं आहे। आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। त्यानंतर कार्यक्रमाचं पुढील सूत्र मी आपल्या कार्यक्रमाच्या निवेदिका श्रीमती मृण्मयी भजन पाडवे। नमस्कार, सुस्वागतम। महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचा 7वा राष्ट्रीय पोषण माह आहे। 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण माह म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जातो आणि 2024चा हा 7वा राष्ट्रीय पोषण माह। ह्या पोषण माहमध्ये उत्तमोत्तम कामगिरी ज्या जिल्ह्यांनी केलेली आहे त्या जिल्ह्यांना आज आपण इथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करणार आहोत, सन्मानित करणार आहोत। या अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या क्षणी मी निवेदिका डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। आज मंचावर आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत। माननीय सचिव अनूप कुमारजी यादव, माननीय आयुक्त कैलासजी पगारे सर, तसंच रायगडचे जिल्हाधिकारी माननीय किशनजी जावळे। आपण सर्व मान्यवरांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। आपल्या सगळ्यांसाठी वेळात वेळ काढून ही मंडळी आज इथं उपस्थित राहिलेली आहेत। कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्र गीताने करणार आहोत। व्यासपीठावरील आणि सभागृहातील सर्व मंडळींना मी विनंती करते, कृपया आपण महाराष्ट्र गीताच्या सन्मानार्थ आपल्या जागेवर उभं राहावं। महाराष्ट्र गीत। धन्यवाद। आपण कृपया आपापल्या जागी स्थानापन्न व्हावं। असतो तेव्हा आपला देशही अभिमानाने मान उंचावतो। सही पोषण देश रोशन। आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी 2024ला महाराष्ट्राचा संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी, अभिमानाची देखील। आणि हाच आनंद पुढे आपण तेवता ठेवणार आहोत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून। सर्व मान्यवरांना मी विनंती करते, कृपया आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनानं आपण कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करावी। माननीय आयुक्त कैलासजी पगारे, रायगडचे जिल्हाधिकारी किशनजी जावळे।
असतो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय. अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि अनारोग्याकडून आरोग्याकडे जाण्याची प्रेरणा देतात हे दीप. हे दीप आहेत आरोग्याचे, हे दीप आहेत महिला आणि बालकांच्या विकासाचे, हे दीप आहेत पोषणाचे. 7वा राष्ट्रीय पोषण माह 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 आणि या पोषण माहामध्ये उत्तम कामगिरी केलेल्या सर्व जिल्ह्यांचा आपण सन्मान करू. सर्वांनी कृपया ग्रुप फोटोसाठी उभं राहावं अशी मी विनंती करते. महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना 7वा राष्ट्रीय पोषण माह. मनपूर्वक धन्यवाद. माननीय सचिव अनुप कुमारजी यादव यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय आयुक्त कैलासजी पगारे यांना करते. पुष्पगुच्छ देऊन आपण हे स्वागत करतोय. माननीय सचिव अनुप कुमारजी यादव यांचं स्वागत होतंय. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर माननीय आयुक्त कैलासजी पगारे यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय उपायुक्त विजयजी क्षीरसागर यांना करते. माननीय आयुक्त कैलासजी पगारे यांचं स्वागत होत आहे माननीय उपायुक्त विजयजी क्षीरसागर यांच्या हस्ते. पुष्पगुच्छ देऊन आपण हे स्वागत करतोय, हा सन्मान करतोय. मनपूर्वक धन्यवाद. मी उपायुक्त संगीता लोणे मॅडम यांना व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते की रायगडचे जिल्हाधिकारी माननीय किशनजी जावळे यांचं स्वागत त्यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं. रायगडचे जिल्हाधिकारी किशनजी जावळे यांचं स्वागत होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण ह्या स्वागतामध्ये संकलित होऊया. नुकतीच आपण नवरात्र साजरी केली. देवीचा उत्सव म्हणजे स्त्रियांचा उत्सव आपण साजरा केला आणि ह्या स्त्री शक्तीला प्रणाम करण्यासाठी, वंदन करण्यासाठी आपण 9 दिवस वेगवेगळे उपक्रम म्हणा, सण करत होतो. पण महिला आणि बालविकास हा विभाग असा आहे की फक्त 9 दिवस नाही वर्षातले, तर वर्षभर काही ना काही उपक्रम महिलांसाठी आणि बालकांच्या विकासासाठी सुरू असतात. कालच दसरा झालेला आहे, तो सण आपण मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे आणि आज हा जो एक आनंदाचा क्षण आहे किंवा कुठेतरी पोचपावती आहे. आपण वर्षभर सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी वर्षभर काम केलेलं असतं, त्याचा एक पुरस्कार म्हणजेच आजचा हा पुरस्कार वितरण समारोह हा आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा, उल्हासाचा आणि ज्याला आपण म्हणतो की आपण केलेल्या कामाची कुठेतरी पोचपावती, पाठीवरती थाप जेव्हा मिळते तेव्हा आणखी पुढे दुप्पट वेगाने आणि दुप्पट उत्साहाने काम करण्याची ऊर्जा आपल्याला मिळत असते. आणि म्हणूनच आजचा दिवस हा अतिशय खास आहे. आणि आजच्या या खास दिवशी या कार्यक्रमाची प्रस्तावना होणार आहे. पण त्याआधी अमरावती जिल्हा, ज्यांचा उल्लेख आताच क्षीरसागर सरांनी काही वेळापूर्वी केला, तर त्यांनी एक पोषण गीत तयार केलेलं आहे. तर त्या पोषण गीताचा आधी आपण आस्वाद घेऊया आणि त्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. पोषण गीत.
चला गड्यांनो पोषणावर बोलू काही, चला गड्यांनो पोषणावर बोलू काही. माता आणि बालकांसाठी, माता आणि बालकांसाठी सर्व काही. चला गड्यांनो पोषणावर बोलू काही, चला गड्यांनो पोषणावर बोलू काही, चला गड्यांनो पोषणावर बोलू काही. धन्यवाद. प्रस्तुती महिला बाल विकास विभाग. मनपूर्वक धन्यवाद. पोषणावर बोलू काही. आणि पोषणावर आपण सगळेजण नेहमीच वर्षभर बोलत असता, फक्त बोलत नसता तर कृती देखील करत असता. आणि आजच्या कार्यक्रमात त्या कृतीचा सन्मान, त्या कृतीचा सत्कार होणार आहे. संतुलित आहार हा मानवी वाढीचा एक महत्वाचा भाग आहे. कारण चांगलं अन्न म्हणजे चांगलं आयुष्य. आपल्याकडे एक फार जुनी म्हण आहे, जैसा खावे अन्न वैसा रहेगा मन. आणि म्हणूनच फक्त खाणं महत्वाचं नाहीये, तर उत्तम सकस खाणं हे देखील महत्वाचं आहे. विशेषतः आजच्या फास्ट फूडच्या जगामध्ये जेव्हा लहान मुलांनाच नाही तर मला वाटतं मोठ्यांना देखील सकस आहार कसा घ्यावा हे सांगण्याची गरज आहे. तिथे अंगणवाडी सेविका हे काम अतिशय तत्परतेनं, निगुतीनं आणि अगदी रोजच्या रोज करत आहेत. आजचा हा कार्यक्रम 7वा राष्ट्रीय पोषण माह पुरस्कार वितरण सोहळा आणि ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी करणार आहे माननीय आयुक्त कैलासजी पगारे यांना. एकात्मिक बाल विकास सेवा योजना, माननीय आयुक्त. सर्वांना नमस्कार. आजच्या या 7व्या राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचा सांगता समारंभ आणि सन 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षामध्ये जे उत्कृष्ट काम ज्या जिल्ह्याने केलं त्याच्या पुरस्कार वितरणासाठी आपण इथे जमलेलो आहोत. त्या कार्यक्रमासाठी थोड्याच वेळात माननीय मंत्री महोदय आपल्याला जॉईन करणार आहेत. आणि सध्या मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे राज्याच्या महिला बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव सर, माझे मित्र रायगडचे जिल्हाधिकारी किशनजी जावळे साहेब, सर्व जिल्ह्यातून आलेले जिल्हा कार्यक्रम अधिकारी, त्यांचे सर्व सहकारी, सुपरवायझर्स, मुख्य सेविका, अंगणवाडी ताई आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, खरं तर हा खूप आनंदाचा क्षण आहे की आपण थोडासा घाईत का होईना पण हा कार्यक्रम करतो आहोत. आपल्याला माहित असेल की आपण हा कार्यक्रम पूर्वी ऍक्च्युली असं ठरलं होतं की 6-7 तारखेला करायचा, 4 तारखेला संपल्यानंतर, पण तो होऊ शकला नाही. नंतर आपण 11 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली, ती सगळ्यांना कळवण्यात आली आणि काही अपरिहार्य कारणामुळे ती सुद्धा तारीख आपल्याला रद्द करावी लागली. आणि त्याच्यानंतर मग आपण आज हा 13 तारखेला हा कार्यक्रम करतो आहोत. तर उशिरा का होईना, घाईघाईत का होईना, पण आपण हा कार्यक्रम करतो आहोत, त्याचा मला मनस्वी आनंद आहे. यावर्षी आपण 3 वर्षाचे जे पुरस्कार देणार आहोत त्याच्यामध्ये 2022 मध्ये नाशिक नंबर 1ला आहे, रायगड 2, सातारा 3. 2023 मध्ये अमरावती नंबर 1ला आहे, नांदेड नंबर 2 आणि रायगड नंबर 3. रायगड परत एकदा रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर 2024ला हिंगोली, आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की हिंगोली छोटा जिल्हा असून सुद्धा खूप चांगलं काम करून त्यांनी पहिला क्रमांक पूर्ण महाराष्ट्रात मिळवलाय. खरंच त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. दुसऱ्या क्रमांकाला परत एकदा अमरावती, नंतर भंडारा आणि आपण यावर्षी जसं सांगितलं की 5 पुरस्कार यावर्षी आपण घोषित केलेले आहेत. त्याच्यामध्ये 4थ्या क्रमांकाला परत रायगड आणि बीड. आणि याशिवाय म्हणजे या वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण सगळे विभाग मिळून पण देशामध्ये पहिले आहोत आणि महिला व बाल विकास विभागाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा देशामध्ये पहिले आहोत. त्याच्यामुळे विशेष करून आपण या वर्षी विभागामध्ये सुद्धा जे 3 जिल्हे पहिले, दुसरे, तिसरे आहेत, जे की नंदुरबार आहे पहिल्या नंबरला, नंतर नाशिक आणि परभणी, त्यांना सुद्धा पुरस्कृत करतो आहोत. असा हा आपला सोहळा आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचा समावेश केलेला आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांना हा पुरस्कार मिळतोय. परंतु मला या वर्षीच्या 7व्या राष्ट्रीय पोषण माहाबद्दल बोलायला आवडेल की आपण
1 सप्टेंबरला जेव्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी या कार्यक्रमाची शुभारंभ केला, गडचिरोलीमध्ये अतिशय देखणं आणि सुरेख नियोजन गडचिरोली जिल्ह्याच्या लोकांनी केलं होतं आणि खूप चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी केले होते. आणि नंतरच्या काळामध्ये मग महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडेच, म्हणजे कुठलाच जिल्हा त्याला पाठीमागे म्हणता येणार नाही, सगळ्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असे कार्यक्रम झाले, ज्याच्यामध्ये माननीय पंतप्रधानांची जी संकल्पना आहे की सुपोषित भारत आणि मग आपल्याला सुपोषित महाराष्ट्र करून सुपोषित भारतच्या संकल्पनेकडे जायचं आहे. ती संकल्पना कशी पूर्ण करता येईल यासाठी मला वाटतं प्रत्येक जिल्ह्यानं अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आपापल्या जिल्ह्यामध्ये राबवले, त्याचं नियोजन केलं. आणि काही जिल्ह्यामध्ये तर मला स्वतः जायचा योग म्हणजे चान्स मिळाला. त्याच्यामध्ये मी रायगडचं नाव घेईल, ज्याच्यामध्ये एक पेड मागे नाममध्ये आम्ही खूप ठिकाणी त्या कार्यक्रम अटेंड केला आणि एक पेड मागे नाममध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम झालं. नागपूरचा मी कार्यक्रम अटेंड केला, धुळ्यामध्ये मी कार्यक्रम अटेंड केला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मी कार्यक्रम अटेंड केला. मला असं वाटतं की असा कुठलाच जिल्हा नव्हता की ज्या जिल्ह्यामध्ये काम चालू नव्हतं किंवा काम कमी होतं. ठीक आहे, आपण आता काही क्रमांक द्यावे लागतात म्हणून आपल्या ह्या 14 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे, पण याचा अर्थ असा नाही की बाकी जिल्ह्याने काम केलेलं नाही. सगळ्याच जिल्ह्याने मग त्या म्हणजे कुठलं जे 36 जिल्हे आपल्या त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम झालेलं आहे. त्या सगळ्या जिल्ह्यांचा खरं तर म्हणजे ह्या 14 जिल्ह्याचा सत्कार करत असताना मला असं वाटतं तो सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचा सत्कार आहे. त्या जिल्ह्यात काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार आहे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सत्कार आहे, त्यासोबतच जिल्हा कार्यक्रम अधिकारी त्याची सगळी यंत्रणा म्हणजे जिल्हाधिकाऱ्यापासून अंगणवाडी ताई जी या राष्ट्रीय पोषण महामध्ये काम करते त्या सगळ्यांचाच हा सत्कार आहे. त्याच्यामुळे फक्त हा प्रातिनिधिक स्वरूपात जरी आपण या 14 लोकांना देत असलो तर हा सगळ्यांचा सत्कार आहे. आपल्याला माहित आहे की 2018ला जेव्हा ही संकल्पना सुरू झाली तेव्हापासूनच आपण महाराष्ट्रानं या राष्ट्रीय पोषण महामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर सुद्धा ICDS म्हणून जे काम महाराष्ट्राचं होतं ते अतिशय उत्कृष्ट होतं. आणि आता 18 पासून जर आपण बघितलं तर प्रत्येक वर्षी आपण आयदर पहिला, दुसरा किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिलो. 23 साली आपण दुसऱ्या क्रमांकावर होतो, 22ला आपण पहिल्या क्रमांकावर होतो आणि या वर्षी परत एकदा आपण दोन्ही गटामध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत. त्याच्यामुळे मला वाटतं हा खूपच आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की आपण खूप चांगलं काम करतो आहोत, खरंच ही आनंदाची गोष्ट जरी असली तरी मला वाटतं आणखी काही गोष्टी मला तुम्हाला सांगितल्या पाहिजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने. त्या अशा आहेत की जेव्हा आपण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा जर रिपोर्ट आपण बघितला जो लेटेस्ट जो आहे 2021चा, तर त्याच्यामध्ये बघितलं तर बरेच पॅरामीटरमध्ये जर बघितलं आपण स्टंटिंगमध्ये बघितलं साधारण 35% आहे. तुमचं ब्रेस्ट फिडिंग सुद्धा आपण 68% वर आणखी गेलेलो नाहीये. वेस्टिंग मध्ये जवळपास 25% आहे. इम्युनायझेशन मध्ये 73% इम्युनायझेशन आपण करतो, ते 100% करत नाही. हे जर पॅरामीटर आपण बघितले तर मला असं वाटतं की आपल्याला आपण कितीही काम करतो चांगलं असं म्हणत जरी असलो तरी आपण फार मोठा टप्पा आपला आणखी गाठायचा आहे आणि ते गाठण्यासाठी आपल्याला आणखी काम करणं गरजेचं आहे. आणि ते काम होण्यासाठी मला वाटतं अशा प्रकारच्या कार्यक्रमाची गरज आहे जे आपण या ठिकाणी आज करतो आहोत. आणि आपल्याला हे पॅरामीटर लक्षात ठेवावं लागतील की आपण जेव्हा म्हणतो की आम्ही खूप चांगलं काम केलं तरी सुद्धा आणखी काम करण्याची गरज आहे आणि त्याला जागा आहे की ज्याच्यामधून आपण प्रयत्न करून तो राहिलेला जो आहे गॅप तो आपण भरून करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. खरंच म्हणजे खूप चांगलं काम असलं तरी हे गॅप आहेत आणि गॅप असले तरी आपण प्रयत्न करत नाही असं प्रयत्न आपला चालू आहे. परंतु मला असं वाटतं की आपण गावाकडे नेहमी म्हणत असतो की कळतंय पण वळत नाही. तर हे माहीत नाही असा काही भाग नाहीये. एका तासामध्ये स्तनपान दिलं पाहिजे हे माहित नाही कोणाला असं नाही, परंतु ते होत नाही. तर ते होण्यासाठी हे जन आंदोलन डॅशबोर्ड आहे आणि ही जनजागृती आणि ही जागृतीची चळवळ आहे ही त्यासाठी आहे की हे आपण जे कळतंय पण वळत नाही असे जे म्हणतो ते वळण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. आणि मला वाटतं हेच जे काम आपल्याला साध्य करायचं आहे ते याच माध्यमातून साध्य करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण महिनाभर सगळ्या लोकांना सांगतो की काय पोषण खाल्लं पाहिजे, कशाने आपल्याला लोह मिळतं, कुठं आपलं अनिमिया कुठल्या महिलेला आहे, त्या महिलेचा अनिमिया कसा दूर होऊ शकतो, या सगळी माहिती आपण अंगणवाडी साहित्य घर भेटीत असेल किंवा बैठकातून त्या गरोदर महिलेला, किशोरवयीन मुलीला, त्या लहान बालकाला आणि त्याच्या आईला अशी देत असते. परंतु आपण बघितलं की पोषणामध्ये म्हणतात की हे पोषण त्योहार से व्यवहार, म्हणजे हा जर आपण हा उत्सव म्हणून आता साजरा केला, गेली 18 पासून आजपर्यंत 7 पोषण महा झाले, परंतु त्याचा आपल्या सवयीत रूपांतर झालं पाहिजे आणि ते सवयीत रूपांतर करण्याचा कार्यक्रम म्हणजे हा पोषण महा. तर मला वाटतं ते करण्यासाठी हा कार्यक्रम फक्त महिनाभर राहून चालणार नाही, हा आपल्याला सततच्या सवयीचा भाग करण्यासाठी
आणि प्रत्येक कुटुंबामध्ये ही माहिती पोहोचवण्यासाठी हे काम आपल्याला सतत करावं लागणार आहे, जे आपण करतो, परंतु आणखी त्याच्यामध्ये जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे, तर ते आपण करत राहू. त्यानंतर मला असं म्हणायचं की मी जसं याच्यापूर्वी पण सांगितलं की आपण ICDS मध्ये ज्या सहा सेवा देतो त्याच्यामध्ये आपली जी लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये 0 ते 6 वयोगटातली बालकं आहेत, किशोरवयीन मुली आहेत, स्तनदा माता आहेत, गरोदर महिला आहेत, या सगळ्यांचं आपण चांगल्या सेवा देत असतो. परंतु या आपण फक्त राष्ट्रीय पोषण माहामध्ये आता हा सत्कार करतो आहोत. तर मी सरांना पण विनंती करेल की सर या ज्या 6 सेवा आपण देतो त्याच्यामध्ये जे आपले जिल्हे उत्कृष्ट काम करतात, काही इनोव्हेटिव्ह काम करतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा ICD आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत. ICDS डेला जसा महसूल दिन होतो 1 ऑगस्टला तसा प्रकारचा आपला ICDS डे साजरा झाला पाहिजे आणि त्या उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना सुद्धा आपण पुरस्कृत केलं पाहिजे. अशा प्रकारचा निर्णय जर आपल्याकडून झाला तर मला वाटतं की आपल्या सगळ्या यंत्रणेसाठी फार संजीवनी निर्णय त्या निमित्तानं होईल अशी विनंती या निमित्तानं आपल्या सचिव महोदयांना करणार आहे. बाकी आपण खूप चांगलं काम केलं त्याच्याबद्दल परत एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्याला असंच आपण हे काम चालू ठेवावं अशा शुभेच्छा पण देतो. आपण आज सुट्टीचा दिवस आहे, काल दसरा होता, हे सगळं असून सुद्धा या कार्यक्रमासाठी सगळ्या महाराष्ट्रातून आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि ज्या ज्या जिल्ह्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्या सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. आपली कौतुकाची थाप नक्कीच सगळ्यांसाठी अतिशय आवश्यक अशी असते, पण त्यातही सरांनी सांगितलं की कुठेतरी अभी पूरा आसमान बाकी है. कोण येते? खोल दो पंख मेरे कहता है परिंदा, अभी और उड़ान बाकी है. खोल दो परिंदा पंख मेरे कहता है परिंदा, अभी और उड़ान बाकी है. जमी नहीं है मंजिल मेरी, अभी पूरा आसमान बाकी है, पूरा आसमान बाकी है. आणि खरोखरच आज ज्यांना ज्यांना पारितोषिकं मिळालेली आहेत त्यांचं तर अभिनंदनच, पण अजून पुढच्या वर्षी ज्यांना पारितोषिकं मिळवायची आहेत त्यांचंही खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या पोषण अभियाना निमित्त अनेक उपक्रम राबवण्यात आले होते. या सर्व अभियान उपक्रमांची एक माहितीपर क्लिप इथे तयार आहे आणि ती क्लिप आपण पाहूया, जेणेकरून ह्या सगळ्या उपक्रमांमध्ये काय काय नक्की झालं ते सगळं आपल्याला प्रत्यक्ष पाहता येईल. महाराष्ट्रातील पोषण अभियान उपक्रमांची क्लिप एव्ही प्लीज. करो पोषणम 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 पोषणम, देश उम्मीद से है करो पोषणम 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 पोषणम, देश उम्मीद से है करो पोषणम. झांकता है भारत का कल, अन्न प्राशन करो स्वस्थ बचपन करो, माँ का संसार हो दूध सा प्यार हो, आशा वाला नया एक जीवन करो, खोल के आंखें सपने खड़े सामने, सारे सपनों का मिलकर करो पोषणम, करो पोषणम 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 पोषणम, देश
ही हथेली में आकाश है, पंख बेताब है उनमें विश्वास है। सर्व उपक्रमांची माहिती घेऊन दिशाने ही क्लिप केलेली आहे, तर जोरदार टाळ्या तिच्यासाठी. थँक्यू. आणि असेच वेगवेगळे उपक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहेत. खरं तर प्रत्येक जिल्ह्याची आव्हानंही वेगळी असतात, प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक स्थिती वेगळी असते आणि त्यामुळे तिथल्या आव्हानांना तोंड देत हा सर्व पोषणाचा उपक्रम आणि सगळ्या महिलांनी आणि बालकांनी सुपोषित राहावं म्हणून आपल्या सगळ्यांचा हा प्रयत्न सुरू असतो नेहमीच. आणि आणखी एक ध्वनी चित्रफित आपण पाहणार आहोत, ती आहे अमरावती जिल्ह्याची. माहमध्ये अनेक वेळा पारितोषिक मिळालेलं आहे आणि आता जी मगाशी आपण गीत ऐकलं, पोषण गीत, ते देखील अमरावती जिल्ह्याचं होतं. आणि अमरावती जिल्ह्यात नक्की काय काय उपक्रम चालतात आणि मगाशी जसं उपायुक्तांनी सांगितलं की नक्की कसं काम करतात ते, जेणेकरून त्यांना सारखी बक्षिसं पारितोषिकं मिळत असतात, तर ते आपण पाहणार आहोत या क्लिपमधून. अमरावती जिल्ह्याची क्लिप. पोषण ऊर्जा देणारे अभियान. कुपोषण ऐकून बधीर झालेल्या कानाला आणि मनाला साथ देणारे अभियान. हाताला हात देऊन काम करण्याची प्रेरणा देणारे अभियान. यावर्षी राष्ट्रीय पोषण माहाची सुरुवात विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटातील चिखलदरा जवळच्या जैतादेवी येथून झाली. या क्षणाचे साक्षीदार होते संजिता महापात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, अमर राऊत, सहाय्यक जिल्हाधिकारी अमरावती. मेळघाटातील प्रसिद्ध असलेल्या कोरकू नृत्याने केलेल्या स्वागताने सर्वजण भारावून गेले. डॉक्टर कैलास घोडके यांच्या सूक्ष्म नियोजनाने आणि 14ही तालुक्यातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय पोषण माहाची सुरुवात अगदी धूमधडाक्यात झाली. सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत हा नारा संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गाजायला लागला. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमांबरोबरच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्थानिक स्तरावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन झाले. अगदी गावागावात अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण संचारले. दिवाळी, दसरा यासारखे सण जशी उत्साहाने साजरे केले जातात, तोच उत्साह प्रत्येकाच्या अंगी दिसून येत होता. माननीय जिल्हाधिकारी यांनी अंगणवाडी केंद्रात येऊन सर्वांचा उत्साह वाढवला. गावागावात वृद्धांचे वाढदिवस, कर्तबगार मुलींचा सन्मान, लोकप्रतिनिधी दिवस, आजीबाईंची अंगणवाडी, मातांची पाककृती स्पर्धा, पोषण रॅली, रांगोळी, हजारो चिमुकल्यांची वेशभूषा, बैलपोळा, माता बनल्या अंगणवाडी ताई यासारख्या अनेक कार्यक्रमांनी अख्खा अमरावती जिल्हा दणाणून गेला. यावर्षीच्या राष्ट्रीय पोषण माहाचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमांबरोबरच मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांची मुलाखत अख्ख्या अमरावती जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी एक आनंदी आणि प्रेरणादायी अनुभवच. शाळेतून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुद्धा या मुलाखतीचा आनंद घेत मॅडमशी सरळ संवादही साधला. त्याचबरोबर डॉक्टर कैलास घोडके यांची सह्याद्री वाहिनीवर 1 तासाची मुलाखत म्हणजे आयसीडीएसची स्थापनेपासून ते आयसीडीएस मध्ये झालेल्या संपूर्ण मोठ्या बदलांचा लेखाजोखाच होता. त्यामुळे अमरावती जिल्ह्याने राष्ट्रीय पोषण माहामध्ये अख्खा महाराष्ट्र गाजवून टाकला. याच महिन्यात साधना पांडे यांनी गायलेले डॉक्टर कैलास घोडके यांचे गीत चला गड्यांनो पोषणावर बोलू काही धमाल करून गेले. यावर्षी अमरावती जिल्हा महाराष्ट्रात अव्वल आणून नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना भेट देण्याचा जणू अमरावतीने चंगच बांधला होता. 24 लक्ष ऍक्टिव्हिटी अपलोड करून अमरावती जिल्ह्याने महाराष्ट्रात सर्वात जास्त ऍक्टिव्हिटी अपलोड करण्याचा विक्रम केला. त्यामुळे सगळे पुन्हा सकल जन एकच बोलती अमरावती अमरावती या गाण्यावर अलगद थिरकायला लागले. यासाठी आयसीडीएस परिवारातील अंगणवाडी मदतनीस, सेविका, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी ऍक्टिव्हिटी शासनाच्या वेबसाईटवर राबवण्यासाठी रात्रीचा दिवस एक केला. यामध्ये नवनियुक्त मदतनीस यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. वेळोवेळी बैठका घेत आणि सर्वांचे कौतुक करत माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागांची एक मोठच बांधली. आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे यावर्षी अमरावती जिल्हा एकूण ऍक्टिव्हिटी राबवण्यामध्ये सर्वप्रथम तर पर्सेंटेजनुसार द्वितीय आला.
आयसीडीएस परिवारातील सर्व सदस्यांनी केलेले अतिउत्कृष्ट कामकाज आणि शासनाचा प्रत्येक उपक्रम घरोघरी पोहोचवल्याबद्दल 2 ऑक्टोबर 2024 रोजी आयसीडीएस दिनाचं औचित्य साधून माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त अमरावती, आयुक्त महानगरपालिका अमरावती यांनी सर्व अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि महाविकास प्रकल्प अधिकारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आता मात्र आयसीडीएस परिवारातील प्रत्येक सदस्यांची माता आणि बालकांच्या प्रती असलेली जबाबदारी आणखी वाढली आहे. गरज आहे प्रामाणिकपणे काम करण्याची आणि विभागाला वेगळ्या उंचीवर नेण्याची. चला संकल्प करूया, अमरावतीला कायम यशाच्या शिखरावर ठेवूया. आज महाराष्ट्र देशाच्या शिखरावर आहे, तसंच महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा हा देखील लवकरच देशाच्या शिखरावर जाईल अशी आपण आशा करूया. प्रगतीचे 2 आधार सांगितलेलं आहेच. आणि आताच आपण जी फिल्म पाहिली अमरावती जिल्ह्याची, तर अमरावती जिल्ह्याच्या वतीने मी आमंत्रित करते जिल्हा कार्यक्रम अधिकारी माननीय डॉक्टर कैलास गोडके यांना आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर कैलास. नमस्कार. आपले सर्वांची प्रेरणास्थान आदरणीय सचिव महोदय, आपल्या सर्वांना नेहमी प्रेरणा देणारे आणि आपला उत्साह वाढवणारे आदरणीय आयुक्त महोदय, त्याचबरोबर आदरणीय जिल्हाधिकारी जावळे साहेब, माझे सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, राष्ट्रीय पोषण माह जवळपास 7 वर्षापासून आपण साजरा करतोय. आपल्याला सर्वांना या विभागात काम करण्याचा साऊंड एक्सपिरियन्स आहे. सुरुवातीला सर एक 7 दिवस एक सप्ताह म्हणून जेव्हा हा पोषण माह किंवा पोषण सप्ताह साजरा केला जायचा, त्यावेळेस एक 7 दिवसापुरतंच फक्त मर्यादित असायचं. परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हापासून 1 महिन्यांचा हा राष्ट्रीय पोषण माह सुरू केलेला आहे, त्यामुळे सर आयसीडीएसचा प्रत्येक कार्यक्रम या महिन्यांच्या निमित्ताने आपण घराघरात नेण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. सर आताच आपण अमरावतीची क्लिप बघितली, याच्यामध्ये जे शासनाने आपल्याला कार्यक्रम घालून दिलेले आहेतच, परंतु जर प्रत्येक जिल्ह्यांनी जर अशा पद्धतीने एक आपल्या जिल्हा लेवलची गरज काय आहे, जिल्ह्यामध्ये कोणत्या कार्यक्रम करण्याची गरज आहे, कशा ॲक्टिव्हिटी करण्याची गरज आहे, याचं जर सूक्ष्म नियोजन करून आणि त्याचबरोबर माननीय सचिव महोदयांच्या, माननीय आयुक्त महोदयांच्या जे सूचना आहेत त्याचं तंतोतंत पालन करून जर आपण राष्ट्रीय पोषण माह राबवला, तर निश्चितच जे असे बालकं आहेत सर, जे कोणाकडे दाद मागू शकत नाहीत, कोणाकडे मोर्चा काढू शकत नाहीत, सर कुठे अधिवेशन करू शकत नाहीत, असे जे लाभार्थ्यांसाठी आपण निश्चितच कामाला येऊ. आणि सर आपला जो विभाग आहे, हे विभाग सर आता एका महाराष्ट्रात एका वेगळ्या उंचीवर माननीय सचिव महोदयांनी नेऊन ठेवलेला आहे. सर आपल्याला सर्वांना सांगायला आनंद वाटेल की आपण कोणती विपश्यना करता, काय करता आम्हाला माहिती नाही, परंतु आमच्या सर्व अधिकारी वर्गामध्ये आणि कर्मचारी वर्गामध्ये आपल्याविषयी एक जो आपण आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे हँडल केलं सर. सकाळी आणि संध्याकाळी व्हीसी घेताना सुद्धा आपल्या चेहऱ्यावर तोच शांतपणा, आपले शब्द तेच. काही वेळेस तर सर आपल्या व्हीसीला CDPO म्हणून आमचे सुपरवायझर बसायचे, काही अंगणवाडी सेविकाही बसायच्या, त्या सुद्धा आपल्याला प्रश्न विचारायचे. आम्हालाच कोड पडायचं की सचिव महोदयाला सुपरवायझरनी प्रश्न विचारावे म्हणजे, परंतु सर त्यांना सुद्धा आपण तेवढ्याच प्रेमाने उत्तर देऊन त्यांच्या शंकेचं समाधान केलं. सर खरंच आपल्याकडून आम्ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या निमित्ताने आम्ही बरेच काही शिकलो, परंतु सर आपल्याकडून आम्हाला कसं वागावं आणि आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांशी कसा संवाद साधावा हे शिकायला मिळालं सर. त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. सर आपल्या मार्गदर्शनाखाली, आपल्या लिडरशिप खाली महिला बाल विकास विभागाने फार मोठी भरारी घेतलेली आहे. जो विभाग सर एक थोडासा बाजूला झालेला होता, अशा विभागाला आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर महिला बाल विकास विभाग म्हणून बघितलं जात आहे. आणि तो जिल्हा कार्यक्रम अधिकारी असेल, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी असेल किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी असेल, यांना कोणता अधिकारी किंवा कोणती लाडकी बहीण ओळखत नाही सर, असं झालेलं नाही. आणि याचं सर्व श्रेय सर आपल्याला जातं. याबद्दल खूप अभिनंदन करतो सर. सर फक्त एक आपल्या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने आणि एक आमच्या संघटनेच्या वतीने मी स्वतः सर संघटनेचा सचिव म्हणून आपल्याला एक नम्र विनंती करेन की ज्यावेळेस सर आपल्याकडे जिल्हा परिषद नव्हतं, जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी नव्हते, त्यावेळेस आपल्याला त्यांच्याशी संवाद साधताना किंवा आपलं एक कम्युनिकेशन करताना आम्हाला थोड्याशा अडचणी यायच्या, परंतु आता जिल्हा परिषद सर आपली कशी काम करते आपण बघत आहेत.
तसं सर महानगरपालिकेला जर आपण या मंत्रिमंडळाच्या निर्णयात एक प्रस्ताव ठेवून जर आम्हाला महानगरपालिकेमध्ये एक आपला अधिकारी दिला तर शहरी भागात सर निश्चितच आपला काम खूप चांगल्या पद्धतीने होईल. आणि सर आपल्याकडून म्हणजे सर्व अधिकारी आपल्याकडे या आशेनं बघतात की महानगरपालिकेचा एक अधिकारी आपला असावा. सर आपण ते पण काम आता करसाल अशी आपल्याला आमची सर्वांची विनंती आहे. सर राष्ट्रीय पोषण माहाच्या निमित्तानं आताच आयुक्त महोदयाने सांगितल्याप्रमाणे सर सर्वांनी खरंच खूप चांगलं काम केलं. एवढं चांगलं काम केलं सर अमरावतीनंच नाही किंवा जे जिल्हे आले त्यांनीच नाही पण इतर जिल्ह्यांनी पण एवढं खूप चांगलं काम केलं. त्यामुळेच महाराष्ट्र 2-2 बक्षीस घेऊ शकला. आणि सर याचे सर्व श्रेय आपण माननीय मंत्री महोदया माननीय आयुक्त महोदय या सर्वांचं आहे. कारण आपण जर एवढी चांगली प्रेरणा दिली नसती तर आम्ही कुठेतरी म्हणजे थोडेसे भरकटले गेलो असतो. पण आपल्या सर्वांना आम्हाला सर्वांना बांधून ठेवण्याचं जे आपण कार्य केलं ते खूपच चांगलं आहे सर. सर आपले आभार तर व्यक्त आम्ही करणारच नाही, आपल्या ऋणात राहू. सर आपण आणखी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जासाल आणि आणखी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा सर यापेक्षा चांगलं काम करसाल. परंतु या काळात आणि अशा शेवटच्या क्षणाला जिथे की आचारसंहिता लागणार आहे आणि त्या शेवटच्या 2 महिन्यात सर असं आपण फक्त बोलून नाही तर करून दाखवलं याबद्दल आपलं जेवढं सर आभार व्यक्त करावं तेवढं कमी आहे. आणि सर आपण जिथे कुठे असाल तिथे ICDS विभाग मात्र निश्चित आपल्या ध्यानात राहील. आणि या महिला बाल विकास विभागांची एक लिडरशिप आपण जे अतिशय संयमी आणि चांगल्या पद्धतीने हे केली त्याबद्दल मी आपले खूप खूप ऋणात राहतो सर. आणि परत एकदा मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद. सर्वांना राष्ट्रीय पोषण माहानिमित्त खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. देश उम्मीद से है, करो पोषणम करो पोषणम 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 पोषणम. देश उम्मीद से है, करो पोषणम 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 पोषणम. देश उम्मीद से है, करो पोषणम. झांकता है भारत का कल. अन्नप्राशन करो, स्वस्थ बचपन करो. माँ का संसार हो, दूध सा प्यार हो. आशा वाला नया एक जीवन करो. खोल के आंखें सपने खड़े सारे सपनों का मिलकर करो पोषणम करो पोषणम 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 पोषणम. देश उम्मीद से है, देश उम्मीद से है, करो पोषणम करो पोषणम 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 पोषणम. देश उम्मीद से है, हथेली में आकाश है, पंख में. कानांमध्ये असे मस्त बसलेले आहेत. आताच आपण हिंगोलीची क्लिप पाहिली. हिंगोली जिल्ह्याचे प्रतिनिधी मी त्यांना आमंत्रित करते आणि विनंती करते की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सातव्या राष्ट्रीय पोषण माहाच्या या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आपले सचिव महोदय अनुपजी यादव सर, त्यानंतर उपस्थित आयुक्त महोदय पगारे सर, रायगड जिल्हाधिकारी महोदय,
सर मी इथे जास्त वेळ आपला घेणार नाहीये, कारण आपल्या बऱ्याच जणांना पुरस्काराची आणि बाकी सगळ्यांची म्हणजे उत्सुकता आहे. या ठिकाणी फक्त सर मी 1-2 गोष्टींवरतीच हे करेल की जेव्हापासून पोषण माह हा पूर्ण भारतामध्ये सुरू झाला आणि महाराष्ट्रामध्ये सुरू झाला, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण महिनाभर घेण्यात आले पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि महिला बालविकास विभागाला एक चांगलं रोनक जी आहे ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाली. यापूर्वीला विभागाला पाहिजे तेवढं महत्त्व दिलं जात नव्हतं, परंतु हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे आणि वेगवेगळे उपक्रम आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतो. वेगवेगळे जे विभाग आहेत, जिल्हाधिकारी असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, तर यांच्या मदतीने आपण चांगले कार्यक्रम घेतल्यामुळे विभागाची प्रतिष्ठा सुद्धा वाढलेली आहे. सर याच्यामध्ये प्रत्यक्ष वेगवेगळ्या जे इव्हेंट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये अगदी बालकांसाठी सर्व जे त्याचं सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, तर त्याचे पूर्ण प्रयत्नासाठी त्याच्यामध्ये सर्व कॉम्पोनंट्स जे आहे ते सगळे घटक मूलभूत करून घेतलेले आहे. दुसरं आता मी सरांकडे वळवतो. सचिव महोदयांनी लाडकी बहीण योजना जी आहे ही अतिशय चांगल्या प्रकारे राबवली, त्याबद्दल त्यांचे म्हणजे धन्यवाद आणि मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद सर. संत नामदेवांची भूमी म्हणजे हिंगोली आणि ही भूमी आता पोषण आणि महिला बालविकास यामध्ये देखील अग्रेसर आहे. ही गोष्ट नक्कीच सगळ्यांसाठी अतिशय आनंददायी आणि प्रागतिक विचारांची आहे. सही पोषण सही पोषण सही पोषण. त्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. यानंतर माननीय मंत्री महोदयांचं स्वागत होईल. मी माननीय सचिव अनुप कुमारजी यादव यांना विनंती करते की त्यांनी माननीय मंत्री महिला व बालविकास आदितीताई तटकरे यांचं स्वागत करावं. धन्यवाद. राष्ट्रीय पोषण माह 7वा राष्ट्रीय पोषण माह सांगता समारंभ आणि यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे त्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना आज इथं पारितोषिक मिळणार आहे. तसंच जर त्यांची टीम आली असेल तर त्यांना देखील पारितोषिक आपण इथे माननीय मान्यवरांच्या हस्ते होईल. दोन 2022, 2023 आणि 2024चे पुरस्कार आता प्रदान होणार आहेत. अनेक जिल्ह्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. काहींच्या ध्वनिचित्रफिती देखील आपण पाहिलेल्या आहेत आणि ह्या सर्व जिल्ह्यांना केलेल्या कामाबद्दल आज मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान होणार आहे. 2022, 23 आणि 24. 22 आणि 23 चे पहिले 3 क्रमांक आहेत, तर 2024 मध्ये 5 क्रमांक आपण काढलेले आहेत आणि या सगळ्यांना आज इथे पारितोषिक वितरण होणार आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये पुरस्काराचं स्वरूप असं असणार आहे की माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि त्यांची टीम अशा सगळ्यांना इथे पारितोषिक वितरित होणार आहे. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की सर्व जिल्ह्यांचे ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचे जिल्हाधिकारी तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विभागाकडून पत्र गेलं होतं आणि त्यातले काही इथे उपस्थित आहेत, पण काही व्यग्रतेमुळे आज इथे येऊ शकलेले नाहीत, पण त्यांचे प्रतिनिधी मात्र आज इथे आलेले आहेत. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन आणि आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतोय त्याला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम सुरुवात करणार आहोत सन 2022 आणि प्रथम क्रमांक आहे जिल्हा नाशिक. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात नाशिक जिल्ह्याचं अभिनंदन करूया.
1,02,00,000 नोंदी नाशिक जिल्ह्याने केलेल्या आहेत। माननीय श्रीयुत प्रताप पाटील हे नाशिक जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारतील। सगळ्यात आधी माननीय जिल्हाधिकारी यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला जाईल। त्यानंतरचा पुरस्कार आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने श्री प्रताप पाटील आणि त्यांची टीम आणि तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी, मनपूर्वक धन्यवाद। यानंतर द्वितीय क्रमांक आहे रायगड जिल्ह्याचा। रायगड जिल्हाधिकारी माननीय किशनजी जावळे सर हे मंचावर उपस्थित आहेत आणि मी मॅडमना विनंती करते की त्यांनी प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा। रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय किशनजी जावळे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन आपण त्यांचा हा सन्मान करतोय। तसंच रायगड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले आहेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मलाजी तुची। क्रमांक आहे जिल्हा सातारा। यामध्ये 3 पारितोषिक वेगवेगळी आहेत, त्यामुळे आपण तिन्ही पारितोषिक वेगवेगळी आपण देणार आहोत। रोहिणी ढवळेजी इथे आलेले आहेत, टीमला देखील मी इथे आमंत्रित करते। तृतीय पुरस्कार आहे जिल्हा सातारा। 43,82,103 उपक्रमांची नोंद केंद्र शासनाच्या जन आंदोलन डॅशबोर्डवर झालेली आहे। त्यानंतर 2023 चे पुरस्कार प्रथम क्रमांक आहे अमरावती आणि मी डॉक्टर कैलास घोडके यांना आमंत्रित करते। तसंच अमरावतीच्या टीमला देखील मी व्यासपीठावर आमंत्रित करते। 2135.35 उपक्रम प्रति अंगणवाडी अमरावती जिल्ह्याने नोंदवलेले आहेत। प्रथम क्रमांक जिल्हा अमरावती। माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने करते आहे। अतिशय आनंदाचा असा क्षण, अभिमानाचा असा क्षण, मनपूर्वक धन्यवाद। यानंतर 2023 द्वितीय पुरस्कारासाठी मी आमंत्रित करते नांदेड जिल्ह्याला। 1883.51 उपक्रम प्रति अंगणवाडी त्यांनी राबवलेले आहेत। नांदेड जिल्ह्याचे CDPO लिंगराम राजुरे तसंच शुभम तेलेवार यांना मी आमंत्रित करते। त्यांची आणखी टीम असेल नांदेड जिल्ह्याची तर त्यांनी देखील व्यासपीठावर येऊन हा पुरस्कार स्वीकारावा ही विनंती जन आंदोलन डॅशबोर्डवर नोंदवले गेले आहे। 2023चा द्वितीय पुरस्कार, धन्यवाद। यानंतर 2023चा तृतीय पुरस्कार रायगड जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि रायगड जिल्ह्याची संपूर्ण टीम हा पुरस्कार स्वीकारते आहे। 2023 रायगड जिल्हा तृतीय क्रमांक 1326.80 प्रति अंगणवाडी उपक्रम याने केलेले आहेत। आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन। यानंतर 2024चा प्रथम क्रमांक आहे हिंगोली जिल्ह्याला। माननीय जिल्हाधिकारी यांच्या वतीने श्रीयुत अनूप शिंगुलवार तसंच माननीय गणेशजी वाघ आणि त्यांची संपूर्ण टीम यांना मी आमंत्रित करते। जिल्हा हिंगोली 1570.46 उपक्रम प्रति अंगणवाडी हे राबवले गेलेले आहेत। 2024चा या वर्षीचा प्रथम पुरस्कार जिल्हा हिंगोली जिल्ह्याची आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन। यानंतर 2024 द्वितीय पुरस्कार जिल्हा अमरावती। पुन्हा एकदा जिल्हा अमरावती डॉक्टर कैलास घोडके आणि त्यांची संपूर्ण टीम यांना मी मंचावर आमंत्रित करते। प्रति चिरस्मरणीय राहावी म्हणून आपण एक छान फोटो घेतोय। हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा। यानंतर 2024चा तृतीय पुरस्कार आहे जिल्हा भंडारा। जिल्हा भंडारा यांच्या वतीने
संजय जोलेजी जर इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया वरती यावं. तसंच प्रकाश मेंढेजी, योगिता परसमोडे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. 2024चा तृतीय क्रमांक मिळालेला आहे जिल्हा भंडारा यांना. या जिल्ह्याने 743.53 उपक्रम प्रति अंगणवाडी नोंदवलेले आहेत. हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर 2024चा चतुर्थ पुरस्कार जातोय पुन्हा रायगड जिल्ह्याला. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय किशनजी जावळे सर आणि निर्मलाजी कुचिक मॅडम यांना पुन्हा एकदा मी मंचावर आमंत्रित करते. 551.96 उपक्रम प्रति अंगणवाडी रायगड जिल्ह्याचे नोंदवले गेलेले आहेत 2024 मध्ये देखील. पुनश्च आपलं हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. 2024चा 5वा पुरस्कार जातोय बीड जिल्ह्याला. बीड जिल्ह्याचे DPO चंद्रशेखर केकान आणि त्यांची टीम यांना मी स्टेजवर आमंत्रित करते. 2024चा 5वा पुरस्कार जिल्हा बीड. आपले हार्दिक अभिनंदन आणि सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद देते. हे 2022, 23 आणि 24चे पुरस्कार झाल्यानंतर काही विशेष पुरस्कार इथे आहेत. महिला व बालविकास विभागातून जास्तीत जास्त नोंदी केलेल्या जिल्ह्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष गौरवण्यात येणार आहे. यामध्ये सर्वप्रथम मी आमंत्रित करणार आहे नंदुरबार जिल्ह्याला आणि पुन्हा एकदा मंचावरील मान्यवरांना विनंती करणार आहे की त्यांच्या शुभ हस्ते या पुरस्कारांचं वितरण व्हावं. यानंतर जिल्हा नाशिकने तयार राहायचंय आणि त्यानंतर जिल्हा परभणी. हे विशेष पुरस्कार आहेत 2024 महिला व बाल विकास विभागातून जास्तीत जास्त नोंदी केलेल्या जिल्ह्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान. यानंतर नाशिक जिल्ह्यानी व्यासपीठावर यायचे. जिल्हा नाशिक माननीय श्री प्रताप पाटील आणि त्यांची टीम यांना मी आमंत्रित करते. 2024चा विशेष पुरस्कार जिल्हा नाशिक आणि नाशिक नंतर परभणी जिल्ह्याने तयार राहायचं आहे. धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा. यानंतर मी आमंत्रित करते परभणी जिल्हा आणि त्यांची टीम. DPO श्री विशाल जाधव आणि त्यांची टीम यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. जिल्हा परभणी. जिल्हा परभणीला विशेष पुरस्कार 2024. हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. यानंतर सोलापूर जिल्हा यांनी महिला सक्षमीकरण या विषयावरचं एक कॉफी टेबल बुक बनवलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्याचे 2 प्रतिनिधी यांना मी मंचावर आमंत्रित करते आणि मान्यवरांच्या हस्ते ह्या पुस्तकाचं प्रकाशन होईल. कॉफी टेबल बुक सोलापूर जिल्हा महिला सक्षमीकरण या विषयावरचं हे कॉफी टेबल बुक आहे. महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे आणि अनेक महिला आज सक्षम आहेत. हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. सोलापूर जिल्ह्यातर्फे अतिशय देखील असं एक कॉफी टेबल हार्दिक अभिनंदन आणि
नंतर विनंती करणार आहे माननीय सचिव अनुप कुमारजी यादव यांना की त्यांनी या आनंदाच्या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय सचिव अनुप कुमारजी यादव. आज अत्यंत चांगले असे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेल्या विभागाचे माननीय मंत्री महोदया, आमचे सहकारी जिल्हाधिकारी रायगड, कमिशनर ICDS आणि उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी, हे जे मिनिट टू मिनिट कार्यक्रम आहे तर 22, 23 आणि 24 असे वर्षांचे पारितोषिक त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे. तर हे बघून असं वाटते की अमरावती आणि रायगड हे दोन्ही जिल्ह्यांची सवय झालेली. प्रथम, सेकंड, थर्ड असा. तर सवय वेगळी असते पण ही चांगली सवय आहे. इट इज गुड ॲडिक्शन. तर कायम ठेवा. पुढे आणि पुढे दरवर्षी प्रथम क्रमांकावर येणे कुठलेही पारितोषिकसाठी हे एक चांगली सवय आहे निश्चितच. ते कायम ठेवावी. आणि त्याशिवाय बाकीचे जिल्हे जे आहेत मध्ये आता बीड, हिंगोली, नंदुरबार असे जिल्हे पण त्याच्यामध्ये एंट्री घेतात. अत्यंत चांगली गोष्ट आहे. बाकी जिल्ह्यांनी पण आता कशा त्याच्यामध्ये हा जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पुढे येऊन प्रथम क्रमांक आपल्याला मिळवता येईल त्यासाठी प्रयत्न करणे आणि प्रथम क्रमांक घेणे हे अत्यंत म्हणजे मनावर घेण्यासारखा एक संकल्प आहे असं वाटते. खरं तर हे पोषण माह मला अजिबात आवडत नाही असं कुठलाही कार्यक्रम. कारण कसं आहे की जोपर्यंत कुठला एक दिवस किंवा एक माह आपण साजरा करतो त्याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये आपण मागासलेलो आहोत. म्हणजे आपल्याला आठवणी ठेवण्यासाठी आपली आठवणमध्ये राहावा म्हणून आपण ते माह साजरा करतो किंवा दिवस साजरा करतो. म्हणजे आपले मेमोरीमध्ये राहायला पाहिजे की आपण या गोष्टीमध्ये मागे आहोत आणि आपल्याला एक माह जे आहे पूर्ण IC ड्राईव्ह घ्यायची आहे, मोहीम घ्यायची आहे. म्हणजे आपली आठवणीमध्ये राहायला पाहिजे की हे गोष्टी आपल्याला करायची आहे. तो जेव्हा आपला हा जे समाज आहे, जेव्हा आपले जे टार्गेट ग्रुप आहे विमेन आणि चिल्ड्रन यांच्यामध्ये पोषण भरपूर होणार, त्यांच्या आरोग्याची काळजी भरपूर होणार, असा एक स्वस्थ समाज याचा निर्माण होऊन जाणार. त्यावेळी कदाचित असे पोषण माहाची आवश्यकता असणार नाही असं मला वाटतं. आणि त्यावेळी ते बंद करावं लागेल. लवकर व्हावा अशी पण इच्छा आहे. आता केव्हा होईल ते माहिती नाही. बट लेट अस ट्राय फॉर दॅट. हे पोषण माह आपल्याला बंद करायचं. सो कायमस्वरूपी स्वस्थ समाज जे आहे, एक हेल्दी सोसायटीचा निर्माण व्हावा. आपली जे लेडीज आहे, आपले जे मुलं आहे ते स्वस्थ असावे असा आपला मानस आहे. काम करण्याचा हेतू पण तसा आहे. सर्वांनी त्यासाठी पुढे येऊन काम केलं पाहिजे. आता शहरी भागासाठी इथे उल्लेख केला तर चांगली गोष्ट आहे, राहायलाच पाहिजे, माझं पण तसं मत आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र 8-9 महिने अगोदर आम्ही ते करणार होतो. आम्हाला असं सांगितलं गेलं की काही संघटनाच्याच मत आहे की शहरी भागामध्ये आम्हाला नको आहे. मग त्यावेळी ते राहून गेलं होतं. पण आता आपले संघटनेचे सन्माननीय भोसले साहेब आहेत ते पण त्याच्या मागे तुम्ही पण सांगितलं कदाचित होईल. कारण की ते होणे आवश्यक आहे. कारण की शहरी भाग जे आहे अत्यंत एक मोठा कॉम्पोनेंट आहे. 50% पॉप्युलेशन असलेला महाराष्ट्र राज्यामध्ये तो कुठेतरी आपले डायरेक्ट सुपरविजन मधून राहून जाते. तर ते आपण करणे आवश्यक आहे असं वाटतं. हा जे विषय आहे पोषण हे अत्यंत क्लिष्ट विषय आहे. कारण की हे फक्त एक डायरेक्ट न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शनचा विषय नाही आहे. म्हणजे एक आरोग्याचा विषय नाही आहे. हे अत्यंत कॉम्प्लेक्स विषय आहे. त्याच्यामध्ये सोशल फॅक्टर्स आहे, कल्चरल फॅक्टर्स आहे, इकॉनॉमिकल फॅक्टर, हे सगळे फॅक्टर्स मिळून. कारण की एखाद्या मातेला, एखाद्या मुलाला जेवण मिळत नाही, कदाचित त्यांच्याकडे पैसेच नसतील, इकॉनॉमिक फॅक्टर झाला. कदाचित त्यांच्या समाजामध्ये एक मुलीसाठी एवढा प्रायोरिटी नसेल, सामाजिक फॅक्टर झाला. कदाचित त्यांचे कल्चर याच्यामध्ये हे नसेल, एक ट्रायबल एरियाजमध्ये बघायला मिळते, तर हा एक कल्चरल फॅक्टर झाला. अशा एक अत्यंत कॉम्प्लेक्स सोशो कल्चरल इकॉनॉमिक आणि हेल्थ असा तो विषय आहे. म्हणून आपल्याला याच्याशी जर झुंज घ्यायची असेल, याच्याशी जर आपल्याला म्हणजे फाईट करायचे असेल तर प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक फ्रंटवर आपल्याला हे करणे आवश्यक आहे.
असं याच्यामध्ये मला वाटते. आणि महाराष्ट्राच्या जे वरच्या पूर्ण बेल्ट आहे, नॉर्दर्न बेल्ट ज्याला म्हणतो आपण, ते पूर्ण ट्रायबल आहे. काही ईस्टर्न भाग जे आहे ते सुद्धा तेवढा डेव्हलप नाही आहे. तर इथे हे सगळे फॅक्टर्स कॉम्प्लेक्स होतात आणि त्याच्यामुळे हे जे प्रॉब्लेम्स आहे अजून पुढे येतात. तर याच्यावर आपल्याला लक्ष घालणे आवश्यक आहे. सर्वांना एकजूट होऊन हा जे विषय आहे त्याच्यावर काम करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच हा जे पोषणचा विषय आहे त्याच्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं की जोपर्यंत आपला हा जे अंगणवाड्यांचं जे नेट आहे, ही जे साखळी आहे आपली, जोपर्यंत ती म्हणजे एम्पॉवर्ड होणार नाही, ती मजबूत होणार नाही, तोपर्यंत याला तसा फाईट करणं सुद्धा काही एवढं सोपं नाही आहे. म्हणून अंगणवाडी जे आहे आपल्या राज्याची जवळपास 1,10,000 त्यांना कसं एम्पॉवर करता येईल, तर त्यासाठी मॅडमच्या नेतृत्वाखाली मागचे 1 वर्षामध्ये, तसं ते प्रक्रिया सतत चालते, पण मागच्या 1 वर्षामध्ये खूप इनिशिएटिव्स आपण घेतलेले आहे. आणि अंगणवाडीचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं मजबूत करता येईल. आता तुम्ही बघत असाल किंवा तुम्ही बघणार पुढच्या काळामध्ये 36,000 अंगणवाडी सेंटर्स जिथे विजेची सोय नाही आहे तिथे सोलर लाईट करून देणे मॅडमचा उपक्रम आहे. तसेच अंगणवाडी सेंटर्समध्ये जे आहे पिण्याची सोय, पिण्याच्या पाणीची सोय, नवीन प्रकारचे जिथे टॉयलेट नाही टॉयलेट उपलब्ध करून देण्याची सोय, जिथे स्वतःची बिल्डिंग्स नाही आहे तिथे रेंटेड बिल्डिंग्स अधिक रेट्सवर उपलब्ध करून देण्याची सोय. तसेच तिथे जिथे अंगणवाडी सेंटर्स आपल्या हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये स्मार्ट अंगणवाडीमध्ये कन्वर्ट करण्याची सोय, असे प्रकारचे जे उपक्रम आहे ते मागच्या 1 वर्षामध्ये घेतले गेले आहे. तसेच आता तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की सक्षम अंगणवाडी, ते आता तुम्हाला माहिती असेल आकांक्षित जिल्ह्यामध्ये असायचे अगोदर, आता ते पूर्ण राज्यामध्ये मॅडमच्या माध्यमातून इम्प्लिमेंट होत आहे. अशा प्रकारे जोपर्यंत आपलं अंगणवाडी सेंटर, कारण की कुठे कुठे अंगणवाडी सेंटरमध्ये गेल्यानंतर कळते आपल्याला अगदी एक 10 बाय 20ची खोली असते आणि त्याच्यामध्ये सर्व मुलं बसतात, सामान भी रखने की जगह नहीं रहती है. तर अशी परिस्थितीमध्ये जर तो स्वच्छ वातावरणामध्ये जर अंगणवाडी नसेल तर ते तिथे मुलांच्या काय सोय होईल. आता इथे कोल्हापूरमध्ये एक अंगणवाडी होती, आमची आयसोवा जी आहे, IAS ऑफिसर्सची जे विप्स असोसिएशन आहे त्यांच्या मार्फत एक चालवत होती. तिथे CS मॅडमनी सांगितलं की इथे आपल्याला पोषण आणि हे द्यायचे आहे. मग म्हटलं आमची अंगणवाडी कुठे, तिथे तरी जाऊन येऊ. मग ते तिथे गेलो तर एक अगदी असा 10 बाय 20चे खोल्यामध्ये ते म्हणजे यांची जे कॉलनी असते त्याच्यामध्ये एक अंगणवाडी होती. मग तिथून आम्ही ते हलवलं आणि IAS विप्सची जी असोसिएशन आहे त्याच्यामध्ये आपण त्याला कंबाईन केलं. तर अशा प्रकारचे बरेचसे आपले सेंटर्स आहे ज्यांना स्ट्रेंथन करणे अजून गरजेचे आहे, त्यांना एम्पॉवर करणे गरजेचे आहे. अंगणवाडी जर एम्पॉवर झाली तरच मुलांच्या त्याच्यामध्ये काळजी घेणे शक्य होणार आहे असं मला वाटतं. हा जे कार्यक्रम आहे आज इथे जे घडत आहे त्याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की आपले कमिशनर साहेब आहेत कैलाश पगारे, त्यांच्या नेतृत्वाखाली जे पूर्ण आपला ऑर्गनायझेशनल नेटवर्क आहे, DPO पासून CDPO पर्यंत, सुपरवायझर आणि अंगणवाडी ताईपर्यंतच्या सर्वांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. जरी पारितोषिक काही 3-4 जिल्ह्यांना मिळालं असेल तरी कामगिरी सर्वांचीच चांगली आहे. म्हणून महाराष्ट्र देशामध्ये प्रथम आलेला, म्हणजे राज्य प्रथम आले. याचा अर्थ असा आहे की सर्वांची चांगली कामगिरी केली. 19-20 हो सकता है, तो किसी का 1000 रहेगा, किसी का 999 रहेगा. सर्वांनी चांगली कामगिरी केली म्हणून सर्वांच्या मनापासून अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. आपल्या महत्त्वपूर्ण वक्तव्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सर. नारी शक्ती आणि युवा शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होतं एक भक्कम आणि तरीही सृजनशील असं नेतृत्व. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीजी तटकरे मॅडम. मी तटकरे मॅडमना विनंती करते की कृपया आपण सर्वांना संबोधित करावं. आजच्या आपल्या या महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास या विभागांतर्गत आयोजित केलेला आपला हा कार्यक्रम आणि 7वा राष्ट्रीय पोषण माह आयोजित होत असताना त्या अंतर्गत ज्या ज्या जिल्ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यांचा
आयोजित केलेला हा सन्मान सोहळा व्यासपीठावर उपस्थित असणारे विभागाचे आमचे सन्माननीय सचिव डॉक्टर अनुप कुमार यादवजी, व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या एकात्मिक बाल विकासचे सन्माननीय आयुक्त कैलासजी अगारे, त्याचबरोबर आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय किसनजी जावळे साहेब, इथे उपस्थित असणारे सर्व जिल्ह्यातील आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल विकासचे उपस्थित असणारे सर्व DPO, त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागाचे आलेले सर्व त्या जिल्ह्यातील सन्मान्य आपल्या विभागाचे अधिकारी वर्ग, जमलेल्या सर्व सुपरवायझर्स असतील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सर्वच माझे बंधू आणि भगिनींनो, विभागाचे सर्व उपस्थित असणारे सन्मान्य अधिकारी, मी आपल्या सर्वांचेच मनापासूनचे अभिनंदन करते की आज खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांचा सन्मान करण्यासाठी म्हणून हा सोहळा आम्हाला आयोजित करता आला. खरं तर कुठलाही सोहळा सन्मानाचा आपण आयोजित त्यावेळेला करू शकतो ज्या वेळेला एक उल्लेखनीय कामगिरी तो जिल्हा त्यांच्या स्तरावर करत असतो, आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनीच उल्लेखनीय कामगिरी केली आणि म्हणून हा सन्मान सोहळा आज आपण आयोजित करू शकलो, ज्याचा उल्लेख मगाशी सचिव महोदयांनी केला की आज पुरस्कार कदाचित रायगड जिल्हा असेल, नाशिक असेल, अमरावती आहे, त्याच्यानंतर हिंगोलीने यंदाच्या वर्षी पहिला क्रमांक पटकावलेला आहे. विशेष सन्मान आम्ही परभणी असेल, नंदुरबार असेल, त्याचबरोबर अमरावती आहे, या सगळ्या जिल्ह्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण आलेले आहेत. जे जिल्हे नाही आले मी त्यांचाही आवर्जून उल्लेख करीन, कारण प्रत्येकाने आपापल्या स्तरावर प्रत्येक जिल्ह्याने काम केलेलं आहे. म्हणून महाराष्ट्र गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर होता, यावेळेला देशामध्ये पहिल्या क्रमांकावर येऊ शकलेला आहे. आणि कुठलाही पुरस्कार ज्या वेळेला त्या विभागाला मिळत असतो त्यावेळेला अगदी विभागाचा प्रथम प्रतिनिधीपासून ते अगदी ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या प्रतिनिधीपर्यंत प्रत्येकाने घेतलेली ती मेहनत असते. आम्ही इथे जे व्यासपीठावर बसलेलो आहोत आम्ही फक्त त्याच्यातले प्रथम प्रतिनिधी आहोत, पण खऱ्या अर्थानं मेहनत ही ग्राउंड लेवलवर सगळ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, सुपरवायझर, सगळ्या DPOंनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, त्यांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, या सगळ्यांनी केलेले असते. आणि म्हणून आपल्या आपल्या जिल्ह्याचं आणि राज्याचं प्रतिनिधित्व आपल्याला करायला मिळतं. मी खरं तर काही वेळापूर्वीच आम्ही आमच्या कार्यालयातील काही अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत असताना म्हटलं की महाराष्ट्राला यंदाच्या वर्षी राष्ट्रीय पोषण माह जे साधारणपणे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2018 साली सुरू केलं, आणि त्याच्या मागचं उद्दिष्ट हेच होतं की आपण पोषण असेल, आरोग्य असेल, संगोपन असेल, या संदर्भामध्ये जनजागृती करावी. गेल्या वर्षी महाराष्ट्राला दुसरा क्रमांक होता, त्याच्या आधी परत मला वाटतं पहिल्या क्रमांकावर होतं. महाराष्ट्र नेहमीच पहिल्या 5 मध्ये राहिलेला आहे. मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी त्याचा सोहळाही झाला होता. तर आमची सगळ्यांचीच, मी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांसोबत पण चर्चा करत असताना म्हणत होती की आम्ही केंद्रीय मंत्र्यांना विनंती करतो की पुन्हा एकदा आपण देशाच्या पातळीवर तो पुरस्काराचा कार्यक्रमाचं आयोजन करावं, म्हणजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा तो पुरस्कार प्रथम क्रमांकाचा स्वीकारता येईल. कारण शेवटी जसं सचिवांनी म्हटलं की मी महिला दिनाला नेहमी म्हणत असते की 8 मार्चला आपण महिला दिन साजरा करतो, म्हणजे एकच दिवस असा आहे का की आपण महिलांचा सन्मान करावा. पोषण माह सुद्धा तसंच आहे की आपण सगळेजण मिळून इतकी मेहनत या 1 महिन्याभरामध्ये करत असतो, आणि तो सगळा तसं पाहायला गेलं तर तुमच्या रिपोर्टिंगचा किंवा तुम्ही कशा पद्धतीनं त्याचं कॅल्क्युलेशन करून ती माहिती वरपर्यंत पोचवता, ह्या सगळ्याचा आकडेवारीचा खरं तो खेळ असतो. आणि त्यातून आपण जी मेहनत करतो त्याला आपण एकत्रितपणाने त्याचं संकलन करून आपण ती विभागापर्यंत पोचवत असतो, आणि त्यातून हे सगळे पुरस्कार मिळत असतात. पण वर्षाचे 12 महिने आपल्याला खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकापर्यंत पोषण, आरोग्य, त्याचबरोबर आता प्रायमरी एज्युकेशन, पूर्वशालेय संच सुद्धा आपल्याला देण्यात येत असतो. यंदाच्या वेळेला तर पोषण भी और पढाई भी ही पण त्यांनी पहिल्या 5 मध्ये जी 2024 मध्ये थीम होती त्याच्यामध्ये त्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण एकत्रितपणाने वर्षाच्या 12 महिने करणं हे खूप गरजेचं आहे. आम्ही काही दिवसापूर्वीच 2 दिवसापूर्वीच्याच मंत्रिमंडळामध्ये आपण निर्णय घेतला की आता तुमच्या अंगणवाडीमध्ये क्रेचेस सुद्धा, पाळणा घर सुद्धा, यालाही आपण मंजुरी दिलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं कारण असं की प्रत्येक नवीन पिढीनुसार त्यांच्या मागण्या बदलत असतात,
आणि त्याची जी गरज असते ती बदलत असते. आज तुमचा जो गरीब गरजू घटक आहे, जो आपल्या अंगणवाडीमध्ये जास्ती प्रमाणात येतो, यांना आपण त्यांना शाळेमध्ये ऍडमिशन घेण्याच्या दृष्टिकोनातून काय काय गोष्टी लहानपणापासून गरजेच्या आहेत, या सगळ्या बाबत सुद्धा आता अंगणवाडीमध्ये त्यांना शिकवणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचशा गरजू महिला आहेत ज्या मुलांना कुठेतरी ठेवून आपल्या नोकरीला जात असतात. अशा वेळेला अंगणवाडी त्यांना सेफ वाटते आणि मग त्याला पाळणाघरचं सुद्धा जर रूपांतर दिलं शहरी आणि सेमी अर्बन भागामध्ये तर ते नक्कीच उपयुक्त ठरू शकतं. मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून म्हणेन की या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण निर्णय पण घेऊ शकलो. मूळ अंगणवाडी, मिनी अंगणवाडीचं मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर, जवळपास मला वाटते 13,000 अंगणवाड्या होत्या ज्या मिनी अंगणवाड्या होत्या, त्याचं आपण मूळ अंगणवाडीमध्ये या वर्षभराच्या कालावधीमध्ये रूपांतर करू शकलो. जवळपास 10-11 वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित होता, त्यामुळे तो आपण मार्गी लावू शकलो. ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तिथे ग्राउंड लेवलला काम करतात, सुपरवायझरही आमच्या असतात, त्यांचं आपण मानधन वाढवू शकलो या कार्यकाळामध्ये. त्याचं एक आम्हाला निश्चितपणाने समाधान आहे. ती मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. आपण स्मार्टफोन्स त्यांना या कार्यकाळामध्ये देऊ शकलो. डॉक्टर आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर आपण शेवटच्या घटकापर्यंत त्यांच्यासाठी आयोजित करू शकलो. या अनेक गोष्टी आपण केल्या. पुढच्या कालावधीमध्ये स्मार्ट अंगणवाडींची संख्या वाढवणं, सक्षम अंगणवाडी, अर्बन एरियाजमध्ये आपली व्याप्ती वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपलं टार्गेट असणारच आहे. मी साताऱ्याचा सुद्धा उल्लेख करेन. त्यांनी जसे ब्लड बँक असतात तसं त्यांनी मिल्क बँक हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी साताऱ्यामध्ये राबवला. आमच्या बीडच्या इथे आलेले आहेत. मला आनंद आहे की यंदाच्या वर्षी आपण 2 उत्तेजनार्थ सुद्धा ठेवले, जेणेकरून आणखीन ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांना 4-5व्या क्रमांकावर सुद्धा यावेळेला आपल्याला पुरस्कार देता आला. बीडनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काही नाविन्यपूर्ण तिथं काम केलेलं आहे. सोलापूरचा आत्ताच आपण ज्या कॉफी टेबल बुकचं म्हणजे आम्ही आत्ताच प्रकाशन इथे आपण केलं, आम्ही आणि जिल्हाधिकारी आम्ही त्याचे केस स्टडीज बघत होतो. तर साधारणपणे त्यांनी 5 केस स्टडीज त्याच्यामध्ये लाडकी बहीण, आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दिले आहेत. त्याच्यामध्ये एक आमच्या लाभार्थी बोललेले आहेत की माझ्या औषधांचा खर्च आपण ह्या योजनेतनं भागवतोय. एक म्हटली की माझे मिस्टर आजारी होते आणि माझ्याकडे त्यावेळेला औषधासाठी पैसे नव्हते जेव्हा हे डीबीटी तिच्या खात्यामध्ये आला. त्यामुळे अशा काही केस स्टडीज सुद्धा आहेत. आणि मला तुमच्या सगळ्यांचा आवर्जून अभिनंदन यासाठी करायचंय की जून महिन्यामध्ये ही योजना आली, जुलै महिन्यामध्ये फुल फ्लेश पूर्ण यंत्रणा आपण राबवली, सप्टेंबरमध्ये पोषण माह होता, म्हणजे एकाच वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचं पण काम चालू होतं आणि पोषण माहाचा कार्यक्रम सुद्धा तुम्ही करत होता. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साधारणपणे दिवसाचे जरी अंगणवाडी 4 तास कार्यरत असली तरी तसं पाहायला गेलं तर दिवसाचे 10-15 तास तरी तुम्ही सगळेजण काम करत होता आणि तेव्हाच आपण हा पुरस्कार मिळवू शकलेलो आहोत. म्हणून मी आवर्जून सगळ्यांचंच मनापासूनचं अभिनंदन करीन. आणि मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळे फक्त प्रतिनिधी आहोत. आज विभाग म्हणून तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळते, पण मेहनत ही तुमच्या सगळ्यांची आहे आणि त्यातून आज प्रत्येक जिल्ह्याला त्यानिमित्ताने इथे ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांना इथे सन्मानित करता आलं. आपल्या राज्यातली पहिली स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण गडचिरोलीला आपण यंदाचे, म्हणजे देशामध्ये फक्त 10 स्किल डेव्हलपमेंट सेंटर मंजूर झालेले आहेत, त्या 10 मधला एक गडचिरोलीला आहे. आणि आम्ही आवर्जून गडचिरोली जिल्हा त्याच्यामध्ये निवडला कारण तिथे कुपोषणाची संख्या किंवा तिथं ट्रायबल एरिया मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तिथं आपल्याला जास्ती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ट्रेनिंग सेशन्स हे आपले अधिक प्रमाणामध्ये होतील. पण माझी इच्छा राहील नाशिक, अमरावती, रायगड हे तर नंबर म्हणजे पटकावतच आहेत, पुढच्याही कालावधीमध्ये तुम्हाला ते राखून ठेवायचंच आहे. पण हिंगोली सारख्या जिल्ह्यांनी यावेळेला पहिल्यांदा प्रथम क्रमांक पटकावला, त्याच्यामुळे त्यांचाही मी आवर्जून उल्लेख करेन. एखादा जिल्हा ज्या वेळेला साधारणपणे पुरस्कार घेत असतात 1 किंवा 2 वर्ष, तर त्यांना कुठे ना कुठेतरी एक त्यांचं नियोजन त्या संदर्भातलं झालेलं असतं. ते सगळं हे तोडून एखादा नवीन जिल्हा ज्या वेळेला पुढे येतो
त्यावेळेला अधिकची मेहनत ही निश्चितपणाने केलेली असते. बीडला सुद्धा यंदाच्या वर्षी मला वाटते 5व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वेगवेगळे नवीन जिल्हे ज्या वेळेला ह्याच्यामध्ये सहभागी होतील, मला तर आवडेल की पुढच्या वर्षी पालघर, गडचिरोली सारखे जिल्हे सुद्धा पुरस्काराच्या ह्याच्यामध्ये आले पाहिजेत. कारण खऱ्या अर्थानं प्रत्येक जिल्हा ज्या वेळेला तेवढ्या पद्धतीनं मेहनत घेईल त्यावेळेला कॉम्पिटिशन वाढेल. 22 आणि 23 मध्ये पहिल्या 3 क्रमांकांनाच आपण बक्षीस देत होतो. ह्या वर्षीपासून आपण 4था आणि 5वा ऍड केले. माझी तर इच्छा राहील की 10 जिल्हे म्हणजे इतकं कॉम्पिटिशन वाढलं पाहिजे की चांगल्या पद्धतीनं काम हे झालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचीच मेहनत आहे. आज ज्यांना कार्यक्रमामध्ये काही कारणास्तव, पुढच्या कालावधीमध्ये आचारसंहिता सुद्धा आहे, सर्व बहुतांशी स्थानिक जी शासकीय यंत्रणा आहे ती त्या सगळ्या कामांमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी भूमिपूजन, उद्घाटन, सगळ्या शासकीय कार्यक्रमांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इच्छा असून सुद्धा काही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी येऊ शकले नसतील. पण या निमित्ताने मी त्यांना सुद्धा अभिनंदन करीन आणि अशाच पद्धतीनं आपण काम करत राहावं. आम्ही 3% जिल्हा नियोजन मध्ये राखीव ह्यासाठी ठेवला की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये सुधारलं पाहिजे. त्याच्यामधनं आपण नाविन्यपूर्ण उपक्रम केले पाहिजेत. आणि त्याचबरोबर आज फक्त रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. आम्ही नाविन्यपूर्ण मधनं सुद्धा आपल्या अधिकारात तो अधिकचा निधी असतो. त्याच्यामुळे रायगड सहित इतर जिल्ह्यांना सुद्धा तुमच्या मार्फत माझी विनंती राहील की हा एक असा विभाग आहे की ज्याच्यामध्ये महिलाही आहेत आणि बालकही आहेत. त्यामुळे एका बाजूला एक नवीन भवितव्याला जन्म देणारी सुद्धा आहे आणि जन्म घेतल्यानंतर बालकं जी आहेत ते उद्याचं भवितव्य आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही महत्वपूर्ण घटक या विभागांतर्गत येतात. म्हणजे आम्ही तर प्रत्येक जिल्ह्याला विनंती करत असतो की नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये त्यांनी महिलांसाठी आणि बालकांसाठी चांगले उपक्रम राबवावे. जसं मी साताऱ्याचं उदाहरण दिलं तसे अनेक वेगवेगळे जिल्हे आहेत जे चांगल्या पद्धतीनं उपक्रम घेत असतात. पण नाविन्यपूर्ण उपक्रमांवर आपण अधिकाधिक भर द्या. याचं कारण असं, जर एखाद्या जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या राबवला गेला आणि त्याचे रिझल्ट्स पाहायला मिळाले तर ते आपण स्टेट लेवलला राबवू शकतो. आणि त्याचा एक्सपिरियन्स असतो, म्हणजे त्यांनी ग्राउंड लेवलला राबवलंय म्हणजे प्रत्येक जिल्हा राबवू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचे अनुभव सुद्धा खूप गरजेचे असतात. मी मनापासून आपल्या सर्वांचेच पुन्हा एकदा अभिनंदन करते. आपण सगळेच बऱ्याच वेळापासून इथं आलेला आहात, त्यामुळे अधिक वेळ मी आपला घेणार नाही. पण आपल्याला सर्वांनाच आपल्या भावी वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण चाललोय. यानंतर आभार प्रदर्शन होईल, त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगत जरूर आस्वाद घ्यावा. सर्वांना विनंती आहे की आदरणीय ताईसाहेबांच्या काळात जे ड्रास्टिक चेंजेस ICLS मध्ये झाले त्यामुळं गार्ड ऑफ ऑनर ताईंना हॅट्स आपण उभं राहून आपण टाळ्या वाजवूया. माननीय सचिव महोदय आणि ताईसाहेबांसाठी जोराने 1 2. थँक्यू. आणि मी आदरणीय ताईसाहेबांना विनंती करेन की आमच्या आयुक्त महोदयाने आम्हाला एवढी प्रेरणा दिली की रात्री 11 वाजेपर्यंत आम्हाला बेस्ट लक द्यायचे. आपला कर्तव्य बनत. आदरणीय ताईसाहेब, आपण आयुक्त महोदयांचा आपण आणि सचिव महोदय दोघांनी मिळून सत्कार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. थँक्यू. टीम वर्क काय असतं ते मला वाटतं आजच्या सोहळ्यातून आपल्याला अक्षरशः पदोपदी जाणवत आहे. आणि म्हणूनच कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी निवेदिका डॉक्टर मृण्मयी भजर विभागाचे आणि उपायुक्त विजय सरांचे मनापासून आभार मानते. आणि यानंतर ऋणनिर्देश करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय उपायुक्त विजयजी क्षीरसागर यांना. आजच्या 7व्या राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमासाठी माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्या साक्षीने सांगू इच्छितो की महाराष्ट्राने आतापर्यंत अव्वल क्रमांक मिळवलेला आहे आणि त्याची परंपरा कायम राहील. पण त्याची जबाबदारी आपल्यावर आणखीनच वाढलेली. पुरस्कार विजेत्या सर्व जिल्ह्यांना मी सांगू इच्छितो की आता हा पुरस्कार मिळाला म्हणून ही पोषणाची चळवळ आजपासून पुढे कायमस्वरूपी राहावी. म्हणजे पोषण महामध्ये करू नये, नाहीतर असं होऊ नये 10वीला विद्यार्थी मेरिटमध्ये आले आणि 11वीला जाऊन नापास झाला, असं नको. सो त्यासाठी आपल्याला पुढे जाऊन खूप काम करायचं. आजच्या कार्यक्रमासाठी व्यस्त कार्यक्रमात मधून सुद्धा माननीय मंत्री महोदय यांनी आपल्याला वेळ दिली, त्याबद्दल मी
विभागाच्या वतीने मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे माननीय सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव सर यांनीही या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून आपणास जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आभार. आमचे लीडर माननीय आयुक्त कैलास पगारे सर यांचे विशेष आभार मानतो. आपण या ठिकाणी कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी आलात आणि आपल्या टीमला सुद्धा घेऊन या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी रायगड जिल्ह्याचे यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानून आत्ताचा कार्यक्रम आपला संपला असं जाहीर करतो. परंतु कार्यक्रम राष्ट्रगीताने संपन्न म्हणजे समारोप होईल आणि त्यानंतर आपण चांगल्या प्रकारे हायटी या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे त्याचा आस्वाद आपण घ्यावा अशी भारत माता की